सर्वांना माझा नमस्कार आणि मराठी बातम्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रहो, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शासन सेवेत थेट नियुक्तीच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. या थेट नियुक्तीच्या शासन निर्णयामध्ये नेमकं काय दिलेले आहे हे समजून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या बातम्यांचे नवनवीन अपडेट्स मिळत जातील. मित्रहो, राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबत सुधारित धोरण, त्या संदर्भातील कार्यपद्धती व निकष 9 जुलै 2024 रोजीच्या निर्णयान्वये निश्चित करण्यात आले आहेत. सदर धोरणातील काही तरतुदींमध्ये सुधारणा करणे, काही तरतुदी नव्याने अंतर्भूत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय उपरोक्त संदर्भाधीन 9 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 3 येथे तरतुदीचा समावेश करण्यात येत आहे. सदर धोरण लागू होण्यापूर्वी थेट नियुक्तीसाठी तत्कालीन क्रीडा अर्हतेनुसार अर्ज खेळाडूने या धोरणानुसार विहित केलेली क्रीडा अर्हता प्राप्त केली असल्यास अशा खेळाडूंना सदर अर्हतेच्या अनुषंगाने थेट नियुक्तीसाठी नव्याने अर्ज करण्याची मुभा असेल. 9 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 4 थेट नियुक्तीसाठी पात्र अनुषंगिक बाबीमधील अभ्यासक्रम 1 मध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. 1. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये समाविष्ट असलेले खेळ थेट नियुक्तीसाठी पात्र, तथापि ही तरतूद मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारार्थी आणि अर्जुन पुरस्कारार्थी खेळ लागू राहणार नाही. संबंधित ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये कोणते खेळ समाविष्ट करावयाच वगळायचे याबाबत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती साधारण 7 ते 8 वर्षे आधी निर्णय घेते. खेळाडूने कोणत्याही पात्र स्पर्धेत त्या खेळात विहित अर्हता प्राप्त केली असेल, त्याच्या झालेली एका ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा अथवा त्यानंतरची एक ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, कोणत्याही एका ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सदर खेळ समाविष्ट असणे आवश्यक राहील. उदा. सन 2022 या वर्षात आयोजित पात्र क्रीडा स्पर्धेत विहित क्रीडा अर्हता प्राप्त खेळाडूंची थेट नियुक्ती करण्यासंदर्भात सन 2020-2024 यापैकी कोणत्याही ऑलिम्पिक स्पर्धेत आयोजित झालेले होत असलेले खेळ पात्र राहतील. 4. 9 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयातील मुद्दा क्र. 17 खेळाडूंच्या थेट नियुक्तीसाठीची पदे लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेर असणे व या पदांना आरक्षण लागू नसणे यामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे. सदर पदे केवळ खेळाडूंच्या थेट नियुक्तीसाठी निर्माण करावयाची असून अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंची नियुक्ती त्यांच्या क्रीडा स्पर्धांमधील कामगिरीच्या आधारे होणार आहे. त्यामुळे सदर पदांपैकी गट अ व गट ब राजपत्रित संवर्गातील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतून वगळण्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सहमती दिली असून सदर पदे वगळण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाद्वारे पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. खेळाडू हा सामाजिक प्रवर्ग नसल्याने खेळाडूंच्या थेट नियुक्तीकरिता क्रीडा विभागात नव्याने निर्माण केलेली पदे आरक्षणातून वगळण्यात येत आहेत. खेळाडूंना क्रीडा विभागात थेट नियुक्तीनंतर त्यांच्या विनंतीनुसार अन्य प्रशासकीय विभागात समायोजन करताना खालील कार्यवाही करण्यात यावी. 1. अन्य प्रशासकीय विभागात समायोजित करावयाचा खेळाडू अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आदुघ या प्रवर्गातील असेल व समायोजनाकरिता संबंधित प्रशासकीय विभागात त्याच्याशी संबंधित मागास प्रवर्गात रिक्त पद असेल. तसेच सदर खेळाडूकडे तिच्या प्रवर्गाचे आदुगचे जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र असेल तर अशा खेळाडूला संबंधित मागास प्रवर्गात आदुगमध्ये समायोजित करण्यात यावे. मात्र संबंधित खेळाडूकडे असे प्रमाणपत्र नसल्यास तिला खुला प्रवर्गातील पदावर समायोजित करण्यात यावे. 2. संबंधित खेळाडू उपरोक्त मागास प्रवर्गातील असेल, आदुगमधील असेल, तथापि तिच्याशी संबंधित प्रवर्गामध्ये आदुगमधून समायोजन करण्यासाठी संबंधित प्रशासकीय विभागात पद उपलब्ध नसेल तर तिला खुल्या प्रवर्गातील पदावर समायोजित करण्यात यावे. 3. मागास प्रवर्गातील आदुगमधील खेळाडूंना खुल्या प्रवर्गातील रिक्त पदावर समायोजित करण्यात आल्यास अशा खेळाडूंना भविष्यात त्यांच्याशी संबंधित मागास प्रवर्गाचे आदुगचे सेवाविषयक लाभ घ्यावयाचे असल्यास त्यांना त्यांच्याशी संबंधित शासन निर्णय क्रमांक 100-1522 क्र. 6% क्रियुसे -2 मागास प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. शासनाच्या या निर्णयामुळे
राज्यातील अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबतचा मार्ग मोकळा झालेला आहे.